शिक्षण ही आता काळाची गरज आहे, पण एकदा वय उलटून गेलं की संगणक शिक्षणाची इच्छा अपूर्णच राहते. हेच लक्षात घेत व्हीआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत एक आगळा वेगळा उपक्रम सुरू केलाय, ज्याचं नाव आहे आत्मबोध उपक्रम. नक्की काय आहे हा उपक्रम जाणून घेऊयात. इंटरनेटच्या महाजालात लिलया संचार करणारे, स्वतःला हवी ती माहिती एका क्लिकद्वारे मिळवणारे हे विद्यार्थी आपण पाहताय ना, हे आहेत संगणकाचं प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी. मात्र हे सगळेजण आपल्या उतार वयात संगणकाचं प्रशिक्षण का बरं घेत आहेत? याचं कारण म्हणजे काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे संगणक प्रशिक्षण घेता आलं नाही, तर काहींना ते घ्यायची संधीच मिळाली नाही. पण आता आत्मबोध या उपक्रमाच्या माध्यमातून ते संगणक प्रशिक्षण घेत आहेत. पुण्यातल्या व्हीआयटी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या एका गटानं आत्मबोध हा उपक्रम सुरू केलाय. लिटरसीचं कन्सेप्ट आता थोडी चेंज झाल्यासारखी वाटते की कम्प्युटर लिटरसी इज इक्वल टू लिटरसी. तर आम्हाला असं वाटतं की सगळ्यांना अगदी खालच्या लोकांपर्यंत जाऊन आम्ही त्यांना ते शिकवावं आणि लिटरेट करावं. गेल्या 2 वर्षात 300 पेक्षा जास्त लोक आम्ही डिजिटली लिटरेट केली आहेत. या ऍक्टिव्हिटीमध्ये आम्ही नॉर्मली काय घेतो तर आमचे 3 भाग आहेत. एक बेसिक कम्प्युटर हँडलिंग, देन बेसिक ईमेल हँडलिंग, आणि ईमेल एक फार महत्वाचा पार्ट आहे, आणि नंतर बेसिक इंटरनेट हँडलिंग. आत्मबोधमुळे आपण संगणक शिकू शकलो याचा विलक्षण आनंद या विद्यार्थ्यांना झालाय. सुरुवातीला ह्यांनी हळूहळू बेसिक मला शिकवलं, थोडं चांगलं वाटायला लागलं. नंतर ह्यांनी हळूहळू इंटरनेट वगैरे दाखवल्यानंतर आम्हाला खूपच बरं वाटलं. आयुष्यात आपण भरपूर गोष्टी म्हणजे आपण जेव्हा असतो आपल्या आयुष्यात भरपूर गोष्टी आपल्याला करायच्या असतात, पण असं वाटलं नव्हतं की आपण म्हणजे कॉम्प्युटर शिकू शकू किंवा नाही, म्हणजे ह्या वयात तरी करू शकू असं आपल्याला म्हणजे मला तरी वाटलं नव्हतं. अतिशय उत्तम उपक्रम या मुलांनी सुरू केला आहे, कारण आज परिस्थिती अशी आहे की साधारण 40च्या पुढची जी मंडळी आहेत ज्यांनी कॉम्प्युटर कधी वापरला नाही, त्यांना कुठेतरी एक कॉम्प्लेक्स आहे, आणि आता विचारायचं कोणाला, शिकायचं कुठे, आणि आपल्याला शिकवणार कोण, आणि मग जाऊ देतो आपण वापरायलाच नको, अशी एक कुठेतरी मानसिकता तयार झाली आहे. मला असं वाटतं की त्याच्यावर हा एक उत्तम पर्याय आहे. आजची नवी पिढी टेक्नोसॅव्ही आहे, तशी ती सामाजिकरित्या किती जागृत आहे हेच आत्मबोध या उपक्रमाच्या माध्यमातून व्हीआयटीच्या या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलंय. कॅमेरामन किरण काजळेसह स्नेहा कांबळे आणि ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही पुणे. चला तर मग या काही घडामोडींसह शहरनामात वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.